पाहतोय सध्या शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। आपण पाहिलं त्रिभाषा सूत्रावरून आणि हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरेंची मनसे चांगलीच आक्रमक झाली होती आणि त्या संदर्भात आता शिक्षण मंत्री हे राज ठाकरेंची भेट घेतायत। तर शिक्षण मंत्री दादा भुसे हे शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाच्या माध्यमातून जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं हित ठेवून काय काय मुद्दे आहेत ते आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवू, त्यांच्याशी संवाद साधू, त्यांचे पण काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांवर शासनाची काय बाजू आहे ती त्यांच्यासमोर ठेवू। मला विश्वास आहे की चर्चा सकारात्मक होईल। त्यांच्या पण काही सूचना असतील निश्चितपणे चांगल्या बाबींचं आम्ही स्वागत करू। मला वाटतं की तर आपण ही दृश्य पाहतोय। शिक्षण मंत्री दादा भुसे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। त्यामुळे शिक्षण मंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये आज त्रिभाषा सूत्रावरून होणारी चर्चा महत्त्वाची मानली जातेय। त्याचबरोबर हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झाल्याची पाहायला मिळाली होती। त्या संदर्भात शिक्षण मंत्री आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि सकारात्मक चर्चा होण्याचा आपल्याला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिलेली आहे। त्यामुळे शासन निर्णय जारी झाल्यानंतर त्रिभाषा सूत्री संदर्भात आता राज ठाकरे नेमकी काय चर्चा करतात, नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। त्या संदर्भातच आज शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर आज तिकडे उद्धव ठाकरे यांची देखील समन्वय समितीसोबत बैठक आहे आणि उद्धव ठाकरे देखील आपली भूमिका दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत। त्यामुळे आज दोन्ही ठाकरे बंधूंकडे हिंदी भाषा सक्ती विरोधात काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्रिभाषा सूत्रांबाबत आता राज ठाकरेंशी आपण चर्चा करणार आहोत अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिलेली आहे आणि आज दोन्ही ठाकरे बंधूं काय चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।